चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला झाली आहे सुरुवात. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. दोन बॅटर प्रल्हाद गिरधुळे आणि रोशन गिरधुळे. पहिला बॉल हा अव्हांतर फेकला गेलाय. पुन्हा एकदा टाकावा लागेल. जय मल्हार स्पोर्ट खुलांडे आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहतोय जय भवानी वंगणपाडा पेल्हार परिसरातील ही टीम आहे. ओ प्ले डाऊन च्या स्वरूपामध्ये मात्र प्रल्हाद गोल्डन डक वरती बाद झालाय. आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला घाई करायची आहे, संध्याकाळी मग बॅड लाईटचा सामना करावा लागतो. प्रल्हाद मात्र बाद झालेत. विशाल हो या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज जाईल तंबूच्या आशयाला. बॅक टू बॅक दुसरा देखील आउट होतोय. अजय आला, अजय गेला, आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. बॅक टू बॅक मात्र दोन फलंदाज हे बाद केलेत. विशाल कांबळे या गोलंदाजाने. आदेश वांगड षटकातील पुढील बॉल विकेटच्या ट्रिकवर हवाई हल्ला केलाय. समोरच्या दिशेनं खाली क्षेत्र आहे. प्रवीण सुतार त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ऑन झालाय. नुकताच आपण पाहिलं तर चिंचोटी गावावरनं आदिनाथ लोखंडे अँड गणेश वाघ यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागत, आपलं देखील सहर्ष स्वागत जय हनुमान चषक पायगाव मध्ये. आमचे प्रियजन आहेत, आमचे मित्र, त्यांचे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आज मालोडी गावचे काही मान्यवर देखील आलेले आहेत, परंतु सध्या क्रिकेटचा आनंद घेण्याकरिता झाडाच्या आशयाला जाऊन मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मालोडी गावचे सरपंच अल्पेशजी मडवी, अमोलजी मडवी असतील, त्याच्यानंतर जितेंद्र पाटील आणि इतर त्यांचे काही सहकारी मित्र निश्चितच क्रिकेटचा आनंद घेण्याकरिता अगदी वृक्षाच्या सावलीला बसले आहेत आणि तिथून मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. धन्यवाद डीजे. रोशन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये.
अगोदरच्या बॉलवरती चौकार पेश केला होता, धावफलक पोचले गेले 5च्या घरामध्ये 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. इथून अजून एक मोठा स्ट्रोक आला तर निश्चितच सन्मानकारक धावसंख्या ही पाहायला मिळेल स्कोर बोर्ड वरती. हवाई हल्ला, बॉलला लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही देत कुणाला नाही. आहे आदिवासी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. षटकाराच्या सायना धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 12 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा 12 आकड्यावरती धावफलक पोचले गेले. सूरज विकेट टेकर गोलंदाज विजय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमचा. इन कटर आउट कटर हॅपटॅकर बाउन्सर टाकण्याची कला गुणी कौशल्य चांगले गुणधर्म आहेत त्याच्याकडे बॉलिंग अटॅक मध्ये. परंतु यावेळेस त्याचा रेकॉर्ड आपण पाहिला तर कागदोपत्री खूप स्ट्रॉंग आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार त्याला देखील पुन्हा एकदा आपला इतिहास हा चांगला लेखावा लागेल या ओव्हर मध्ये. सूरज माळीचा पहिला बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, 20 सेफ मध्ये हा फटका पाहायला मिळतो. खाली क्षेत्र आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, येईल चौकार 4. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई दरबारी कंसारी आमची, गादी पूजितो दरवर्षाला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. या चौकारानं आता मात्र अग्रगण्य स्थितीमध्ये हे धावफलक पाहायला मिळतंय. धावसंख्या पोचली गेली 16 या आकड्यावरती. आता मात्र चांगला स्टार्ट मिळाला गेलाय जय भवानी वंगणपाडा या टीमला. बेल्हार टू फायगाव असा प्रवास करून मात्र या ठिकाणी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधील देखील एक संघ आपण पाहिला होता, बेल्हार परिसरातील पिढ्याचा पाडा या ठिकाणी बिलॉंग करत होते. तो पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत पत्करावं लागलं. दुसऱ्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिला तर मग विकेट मिळवली आहे सूरज मालीने. राघोजी भांगरे, नाग्या तंटा झलकारी बाई, अशी अनमोल रत्ने आमच्या भाव समाजा जन्माला आली. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नागे तंट्या झलकारी बाई, अशी अनमोल रत्ने आमच्या भाऊ समाजात जन्माला आली. तिला आदिवासींना जन्मीने आहे आम्हाला त्याचा अभिमान. तिला आदिवासींना जमिनीने आहे आम्हाला त्याचा अभिमान. आमचं रक्षण करते संविधान. धन्यवाद डीजे. इथून पुन्हा एकदा एफर्ट्स करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, मेहनत ही करावी लागेल. हँडवर्क स्ट्रॉंग असेल तर निश्चितच तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकता. बॅटची क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली. धीम्या गतीचा हा बॉल प्ले अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि आता मात्र हा डॉट. ही खासियत आहे सूरज माळीची. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा पुढ्यात हा बॉल टाकला होता. प्ले अँड मिस. सरळ बॅटने यावेळेस हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु येतोय डॉट बॉल.
षटकातील पुढील चेंडू बॅटची हलकीशी स्निक या ठिकाणी लागली गेले काम तमाम परतावं लागेल. फलंदाज रोहित वाघ याला आउट. जंगलाची राणी मुलवासी इथून आपण पाहिलं तर मग थोड्या अडचणी वाढल्या आहेत. काहीतरी सोल्युशन काढावा लागेल, मार्ग शोधावा लागेल. फक्त अजूनपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर मग 4 धावा देत असताना 2 फलंदाज देखील बाद केलेत. पुढील बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. ओ हो बॅटची लिडिंग एज लागली होती परंतु यष्टीरक्षक चुकला गेला. डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. तर म्हणून या ठिकाणी थोडस चुकीचं क्रिकेट खेळलं गेले कारण सेट झालेला फलंदाज रोशन गिरंदोले त्याच्या बॅट मध्ये चांगल्या धावा आल्यात परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला मात्र नॉनस्टॅक इन वरती उभं केलं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या बागेमध्ये किंवा एखाद्या मळ्यामध्ये ज्या प्रकारे बुजगावणं उभं करतो तशा प्रकारे मात्र त्याला उभं केलं होतं. सेट झालेला बॅटर होता, त्याला स्ट्राईक वरती आणायचं होतं परंतु कुठेतरी चुकी केली आहे या दुसऱ्या ओव्हर मध्ये. परंतु अजून इथून क्रिकेट संपलेला नाहीये. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 16 धावा. इथून अजून ही 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा घेतल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमचे स्पॉन्सर या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय सन्माननीय देवेंद्र कृष्णाजी गुळवी साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. स्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे जय हनुमान चषक पायगाव मध्ये. चला घाई करायची नाहीतर मग संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा क्रिकेट हा खेळावा लागतो. निश्चितच त्यांच्या वडिलांच्या नावाचा आपण खेळाडू कक्ष देखील पाहू शकता. स्वर्गवासी कृष्ण नाना गुळवी खेळाडू कक्ष त्यांनी मात्र स्पॉन्सर केलाय. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे चषक आहेत ते देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलंय. त्यांचं करूया आपण कौतुक आणि आभार देखील आम्ही व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती देखील करतोय आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहेत. चला घाई करायची आहे. जय मल्हार स्पोर्ट कोलांडे तुम्ही खूप वेळ मात्र या ठिकाणी घेतलाय. तिसरं षटक टाकण्याकरता रुपेश कोठावले. चला घाई करायचे. पहिला बॉल ऑन साइड वरती रोशन, फुलटॉस बॉल उडवला ऑन साइडला. काय जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू मात्र सीमारेषा पार होतोय. 6 धावां करता षटकार 6. जंगलाचा राजा आदिवासी, जंगलाचा राजा मुलवासी, जंगलाची राणी आदिवासी, जंगलाची राणी मुलवासी. जय जोहर जय जय जय, जय जोहर जय जय जय. जंगलाची राणी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आतापर्यंत निश्चितच चांगली बॅटिंग केली आहे रोशन. वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी गुळवी साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी मैदानाच्या आतमधून षटकाराने केलंय. आणखी एक षटकार रोशनच्या बॅट मध्ये येतोय. 6. आदिवासी परंपरा आपली भारी, दरब्याची धून वाज सगळ्यात भारी. आदिवासी परंपरा आपली भारी, दरब्याची धून वाज सगळ्यात भारी. 9 ऑगस्टला एकत्र येतो आदिवासी समाज सारा. जय जोहर जय आदिवासी हा आपलाच आहे नारा.
एक आदिवासी दिवस आला, पुरा पुरी हो तयारी. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय अखू टप्प्याची लेन होती. ओहो, परंतु सुंदर प्रयत्न हा झेल पकडण्याकरता केले होते. अगदी जीवांची आकांत करत हा झेल पकडण्यासाठी प्रयत्न. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले होते, परंतु झेल डॉट झाला आहे. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर अफाणीच्या डिस्ट्रॉय केलं गेलंय. क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. रोशन आउट. गया प्यास जगी दर्द उठा, बात बढ़ी किसको पता किसको खबर. इश्क हुआ इश्क हुआ इश्क हुआ इश्क हुआ इश्क हुआ. आंखों की रस्ते दिल में उतर के, आंखों की रस्ते दिल में उतर के ले गई तेरी जान. होय जुगनी जुगनी होय होय जुगनी जुगनी होय जुगनी जुगनी हाय हाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचले गेले 30 या आकड्यावरती आणि 30 या आकड्यावरती धावफलक असताना मात्र रोशनची महत्वाची विकेट. वैयक्तिक 24 धावा त्याच्या बॅट मधनं आपण पाहिल्या. षटकातील पुढील बॉल. दीप्ती शाळेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळेल. प्ले अँड मिस डॉट बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली या समाप्ती. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत राज माळी. यावेळेस आपण पाहतोय काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय आणि षटकार येतोय. भाऊ माझा मेहनत दूर भरल गलास खाली कर. भाऊ माझा मेहनत दूर भरल गलास खाली कर. काळी पिली भाऊ कालीच्या नामात. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. षटकार येतोय. षटकाराच्या सायना धावफलक पोहोचले गेले 36 आकड्यावरती. राजचा पुढील बॉल.
यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, 3 शतरक्षकाला भेदून मात्र चेंडू नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेने रवाना झालाय. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी आलेल्या ह्या 4 धावा. 4 न धावसिंगे पोचले 40च्या घरामध्ये. ना माझल्याचे पाजल गोटी सांग, माझल्याचे पाजल गोटी. कहा जाता है ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो साथ खड़ा वही है सबसे बड़ा. आणि अगदी मुक्याच्या क्षणी या धावा या ठिकाणी येत आहेत. फलंदाज आपण पाहिला तर मग भगवानच्या बॅट मधनं, अजून इथून आपण पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलक पोचले 40च्या घरामध्ये. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून मात्र डॉट बॉल आलेला आहे. अजून सुद्धा कॉडव्हेन्स मात्र अपील. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक. त्याच्यानंतर आपण पाहतोय ही वापसी राजमाळीची. लेंथ मात्र चेंज केली. थोडासा बॉलचा टप्पा आहे तो थोडा मागे ठेवला आणि तिथून हलकीशी मात्र फ्लाईट देण्याचं काम केलंय. हे आहे खासियत राजमाळीची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. क्लिंग बोल्डच्या स्वरूपामध्ये भगवान देखील आउट. ठेवायचा ओढा साले जलत भाऊ, ठेवायचा ओढा साले जलत. डीजे म्यूजिक जीजे की ओर से धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला घड्याळात जवळजवळ 4 वाजायला आलेले आहेत. तरी सुद्धा अजून आपण पाहिला तर मग इथून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथून आपण पाहिला तर चेंडू शिल्लक असतील. फक्त एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. 40 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथरने पकडला जाईल झेल आणि शेवटच्या बॉलवरती देखील फलंदाज होतोय फेल. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकातील धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 40. इथून लक्ष असणार आहे 41 धावांचं. काठी साडी भाऊ, काठी साडी बोमला माग, काठी
धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण जर्मन चषक पायगाव 2025 मध्ये करूया. आपण खेळाडू कक्षामध्ये पाणी हवं आहे तिथे पाणी पुरवा अशी विनंती करतोय. मंचावर आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. अगदी देवेंद्र दादा कृष्णा गुळवी येथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं या स्पर्धेसाठी अगदी लाख मुलाचं सहकार्य आपण पाहिलं. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मला ज्यांनी स्पॉन्सर्स केल्यात स्वर्गीय कृष्णा नाना गुळवी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री देवेंद्र कृष्णा गुळवी आणि ओमकार कृष्णा गुळवी यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत आणि देवेंद्र दादा कृष्णा गुळवे इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण यशस्वी मान सन्मान देखील करणार आहोत अगदी थोड्या वेळानंतर. कारण की या स्पर्धेला अगदी महत्त्वपूर्ण योगदान आणि सगळ्यात मोठं योगदान आपण बघितलं तर ट्रॉफीज जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज आहेत त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केले आहेत. पंच मात्र 2 मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एंटर झाले त्यांनी या सामन्याचे सूत्र पूर्ण स्वीकारलेले आहेत. तर मंचाच्या दिशेने आपण वळूया. आमचे कॅमेरामॅन प्लीज विनंती करतोय जयेश जी मांगेला आणि विनंती करतो की आपण प्लीज अतिथी कक्षाच्या दिशेने स्टेज कव्हर करा. कारण की आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री देवेंद्र कृष्णा गुळवी साहेब इथे उपस्थित आहेत. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय कृष्णा नाना गुळवी यांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर्स केल्या आहेत आणि त्याचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान हा आपण करतोय. कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी महत्त्वपूर्ण हे योगदान मिळत. सोबतच आपण बघितलं की मग ओमकार दादा कृष्णा गुळवी यांचं देखील अगदी मोलाचं सहकार्य आहे आणि 2 भावांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी लाख मोलाचं सहकार्य. धन्यवाद दादा. अगदी मोलाचं आपण सहकार्य नक्कीच दिलं त्याबद्दल आपले आभार हे व्यक्त करतोय. बघा अविनाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिनेश माळी आणि दीपकजी कुताडे यांच्याकडून हॅट्रिक जर षटकाराची पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्यांना दिलं जाईल. हे पारितोषिक मात्र आता आमच्यापर्यंत जाहीर झाले आणि हे 2 व्यक्तिमत्व देखील इथे उपस्थित झालेत. अगदी अविनाश यांच्यासाठी मेजवानी आहे. लक्ष किती आहे धावांचं 41. आमचे स्कोरर आपण पाहिले बंटी पाटील इथे उपस्थित आहेत आणि भरपूर चांगलं स्कोरिंग करतायत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय 1 नंबरचा गोलंदाज परशुराम या खेळाडूला पण बघितलं तर विकेट टेकर गोलंदाज आई भवानी वंगणपाडा एक चांगला टीम. पहिला चेंडू पाहिला पण तर काय जबरदस्त सुरुवात. अविनाश किराने पहिल्या चेंडूवर बाद आणि पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का. बॅक टू द पॅव्हलियन गॉन विकेटचं पतन. थँक्यू डीजे. बघा इथे सेम म्हणजे आपण बघितलं ना की जिथे जेव्हा आईबाब आणि वंगणपाडा टीम बॅटिंग करत होती त्यांचं देखील आपण पाहिलं पहिल्या बॉलवर विकेट आला होता. इथे देखील तेच पाहायला मिळालं. दिलीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता दिलीपसाठी देखील तेच पारितोषिक आहे कारण की षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण केली. हे ते 2 व्यक्ती आपण पाहिल्या आमच्या मागे आहेत आमच्या कमेंट बॉक्सच्या सोबत जोडलेले आहेत आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपक खुताडे आणि दिलीप जाधव दिलीपजी माळी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर फटका हवेत. झेल ड्रॉप झालाय. पकडायला हवा होता आणि जीवनदान मी इथे मात्र धाव घेतली नाहीये. याच दरम्यान पाहिलंय एक मोठा हवाई हल्ला आक्रमण केलंय. पाहतोय अगदी खाली क्षेत्र होतं कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतो इथे.
कॅच सुटल्यानंतर आपण पाहिलं एक चौकार मात्र खेचण्याची संधी आणि त्या संधीचं केलं सोड. चौकार मिळेल 4 धावा. थँक्यू टीजे. अगदी आपण पाहिलं नंतर हा सामना जिंकायचा आहे, परंतु पहिल्या चेंडूवर पाहिले होते ना आपण विकेट, परंतु त्यानंतर कॅच सुटताना पाहायला मिळालाय. टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा खाली क्षेत्र वेगाने प्रस्थान करते. चेंडू थांबेल का, तर नाही थांबणार आणि पुन्हा एकदा पाहिलं वारंवार दुसरी वार आणि लगातार वाला हा मोठा वाला वार आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि मिळेल चौकार. 4 धावा. आता चौकाराच्या हॅट्रिक्स वर आलाय हा फलंदाज. अगदी त्यांच्यासाठी आपण बघितलं तर षटकाराच्या हॅट्रिक साठी दीपक कुताडे आणि दिनेश माल यांच्या माध्यमातून आपण बघितलं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु इथे चौकाराच्या हॅट्रिक्स वर आलेला हा खेळाडू आहे. अगदी आपण बघितलं तर मग एक जीवनदान किती महागडं पडू शकतंय क्रिकेटच्या पटलावर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह केला जातोय. रोहित आहे तिथे. अगदी चेंडूला अडवलं गेलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खराब पाहायला मिळाला. अगदी 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेला. आकर्षित जर्सी आपल्याला जरूर पाहायला मिळते या संघाची, परंतु आपण बघितलं आकर्षित खेळ देखील करावा लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. अगदी ज्या पडेनं आपण पाहिलं ना तर इथे ज्याप्रमाणे अगर विश्लेषण करायचं झालं ना तर मग धावसंख्या आहे 10. आतापर्यंत विचार करायचा. त्याच दरम्यान पाहिला आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक पाहिला आपण तर चौकार मात्र येत असताना चौकार आतापर्यंत आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळतात 3 आणि एक दुहेरी. त्यामुळे आपण पाहू शकतो की ते पूर्णपणे फ्रंट फुट वर आलेली टीम. धन्यवाद नक्कीच देवेंद्र दादा, आपली अगदी मोलाचं सहकार्य आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल जयहनुमान पायगाव संघ आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला देखील मानतोय. षटक अगदी आपण पाहिलं तर मग पूर्ण झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहिलं आपण 14 धावा. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे पाठलाग करायचा आहे ना 41 आणि मग जबरदस्त अफळातून आपण पाहू शकतोय सुरुवात मिळाली. 14 धाव्यांची एक विकेट गमावलाय. प्रवीण साठी सुद्धा 2 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक कुताडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झाले. वेळेच्या बाबतीमध्ये थोडस कॉपरेट करा मित्रांनो, कारण की बघा आणखीन आपल्याला मॅचेस खेळायचे आहेत. डेफिनेटली आपण पाहू शकते त्या वेळेला प्राधान्य द्या. 2 चेंडूवर 2 षटकार. दीपक कुताडे यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. आपटून टाकण्याचा प्रयत्न धीमा टाकला होता. स्लोअर 1चा वापर. ओव्हर क्रमांक 2 आदेश पाहतोय आपण. सुरुवात झाली या डॉटने. अगदी आपण पाहिलं ना तर हे डॉट चेंडू आहेत ना, मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की थोडस प्रेशर बिल्ड अप करण्याचा प्रयत्न करतील. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. गॅप मध्ये फटका चांगला आहे. टायमिंग कमाल. चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि हालाय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड प्रवीणच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो क्या ना मुझे तुमसे प्यार हो जाएगा. तो करना. परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर इथे एक षटकार आलाय. एक षटकार आणखीन आला तर दीपक दादा कुताडे यांच्या माध्यमातून मिळतील 500 रुपयाची कडकडीत नोट मात्र प्रवीणला मिळेल. सध्या तरी मी म्हणेन गरज आहे धावांची देखील आपल्या संघाला. 16-21 हे समीकरण आहे. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. इथे रिस्की शॉट होता. भरपूर मोठा रिस्क होता, कारण की अशा षडाला असताना कदाचित टॉफेज जास्त होत आहेत आणि मग तिथे धोका असतो, परंतु
एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 21 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला गॅप मध्ये फटका चांगला खेचला परंतु एफर्ट्स तितकं नाही मिळालं चांगला. पाहावं लागेल खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल हा चौकार. 4 धावा. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. नक्कीच आपण बघितलं तर मग 14 चेंडू आणि 17 धावा. एक देऊन बघितलं तर मग आलेला हा एक डॉट आणि गरज आहे अशा चेंडूची. बघा जिथे दिलीपला एक जीवनदान मिळालं आणि मग त्यानंतर थोडंसं आपण पाहू शकतो की थोडं अग्रेशन दर्शवलं दिलीपने, पण प्रवीणने देखील चांगलं क्रिकेट खेळला गेलं. एक चेंडू शिल्लक आहे. 17 धावा. 13-17 इक्वेशन हे डोळ्याच्या समोर दिसत आहे. ऍक्च्युली बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेलाय परंतु बॉलर थोडे लांब राहिले. एक मिळाली दुसरीचं प्रयत्न आणि अगदी आपण पाहिलं तर मग एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 षटकाचा खेळ समाप्त. अगदी आपण बघितलं 41 धावांचा पाठलाग करत असताना चिमलनार स्पोर्ट्स कोलंडे टीम पहिलं आपण तर मग 2 षटकामध्ये 12.5च्या सरासरीने 25 धावा फलकावर लगावल्यात. 12 चेंडू 16 धावा. ही बघा मॅचची कहाणी आहे. ही मॅचची कहाणी पलटली जाते कशी आणि कशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल आता प्रत्यक्षात पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात कमबॅक करूया. कमॉन डीजे. To the baseline sound. थँक्यू डीजे आलेल्या सगळ्या खेळांचं प्रेक्षकांचं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. VTSA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो ऑफिशियल यूट्यूब चॅनल बनवलाय आणि त्या चॅनलवर देखील ही स्पर्धा प्रसारित केली जाते आणि तिथे देखील प्रेक्षक जोडले त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद. मोठी अपील मात्र आपण पाहिले पंचांनी सरळ सांगितलं यस इट इज अ नॉट. कारण की उत्साह मात्र आपण पाहिला तर गोलंदाजाचा क्षेत्ररक्षकांचा उच्चिंगेला पोहोचला होता परंतु डॉट चेंडू हा जरूर हा मिळतोय. अगदी आपण बघितला तर भरपूर चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. बेस्ट टायमिंग शॉट पाहिला आपण यावेळेला. मनगटी फटका असा जावला. रोहित चेंडू पर्यंत पोहोचतात. एकदा मात्र इकडे मिळणार आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची टोटल पोहोचली आहे अगदी 28 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 15 धावा. अगदी आपण पाहू शकतो इथे कॅच पकडलाय. थँक्यू डीजे. अगदी विकेट डाऊन झाले बघा. धावपळ्या पोहोचलेला आहे 26 या आकड्यावर आणि या थोडासा कमिटमेंट चुकीचं झालं होतं कारण की तिथे 28 आकडा मात्र सांगितला होता परंतु धावफलक आहे ते म्हणजेच 26. तिथे विकेट डाऊन झाली आहे. 9 चेंडू 15 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपटला होता चेंडू. नाही या मैदानावर अशा प्रकारचे चेंडू देऊ शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आल्या पण पाहिला जबरदस्त फटका विशाल माळीच्या बॅट मधून क्रॅकिंग शॉट चौकार. 4 धावा. नेत्रदीप फटका.
धन्यवाद धन्यवाद डीजे. अगदी आपण बघितलं तर सात समुद्र नाही, बाउंड्रीच्या पारच पाठवायचं फक्त चेंडूला, तर नक्कीच हे काम सोपं बनेल. अगदी मॅच आता व्हायला पण तर 8-11 धावफलकावर 30 झाल्यात पूर्ण. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज, मात्र मिळेल का? मिलिंद एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू पाहिला आपण तर लेग स्टंपच्या बाहेर वळतोय. पंच म्हणतात वाईड आहे आणि त्यामुळे आता इथे ज्या 11 पैकी आणखीन एक कमी होताना पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर 8 मध्ये 10. जयमल्लार स्पोर्ट्स कोलंडे टीम पूर्णपणे या मॅच च्या दिशेने आहे. आपटून टाकलेला चेंडू, थारा नाही या चेंडूला, बाउंड्रीच्या बाहेर मात्र पाठवला जात आहे. आणि अगदी आता आपण पाहिले तर मग 4 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. बघा आणखी एक जर षटकार ठोकला तर दिनेश माळी आणि दीपकजी खुताडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या खेळाडू. म्हणजे वारंवार 2 होतील आणि मग 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. यस डेफिनेटली एक तर आलाय म्हणजे एक आला तर 1000 रुपये या खेळाडूला लागू होतील. 2 सिक्सर साठी पारितोषिक अगदी दीपकजी खुताडे आणि अगदी आपण पाहिलं तर दिनेश माळी हे 2 व्यक्ती आपण पाहिलं तर मग ही बक्षिसांची खैरात मात्र जयमल्लार स्पोर्ट्स कोलंडे टीम च्या खेळाडूंसाठी केलेली आहे. चार धाव्यांची गरज. 7 चेंडू 4 धावा. ओ मिस टायमिंग शॉट इन दी एअर. ओ प्रयत्न केला होता कॅच पकडायला परंतु तो कॅच पकडता आला नाहीये आणि 1 धाव मात्र मिळेल. एका धाव्याने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 38च्या घरामध्ये. 38 रन फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर आता 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू 3 धावा. प्रवीण खुश झालेत. प्रवीणने ऐकलंय सगळं लगेच. सध्या तरी आपण पाहू शकतोय 6 मध्ये 3. बघा दिनेश माळी यांच्याकडून अनोखं प्राइज लावलंय. जर जयमल्लार स्पोर्ट्स कोलंडे संघ जर हा सामना पराभूत झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक अनोखं प्राइज लावलंय. आता म्हणजे 6 चेंडू 3 धावा. बॉलिंग ट्रॅक वर अतुल. पहिला चेंडू वाईट आहे. मग आता पण बघितला तर मग 6 चेंडू आता बनवला तर 2 धावा. मग पारितोषिक लागू आहे. हरले तर नक्कीच मग 500 रुपये मिळतील. जयमल्लार स्पोर्ट्स कोलंडे संघाला पारितोषिक लावले दिनेशजी माळी यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी आपण बघितलं ना तर मग मॅजिक मॅन बनावं लागेल जसं एकदा सूरज माळी बनले होते कोलांडी संघासाठी. 2 धाव्यांची गरज. मला आठवतंय कारण की कर्नाल पड्याचं मैदान होतं. समोरचा संघ देखील याच विभागातला होता, कांबड विभागातला, आणि त्याला हव्या होत्या 6 चेंडूमध्ये 2 धावा. त्या सूरज माळीने करू दिल्या नव्हत्या. परंतु तसाच कारनामा आता त्यांच्या विरोधात करणं मात्र तसं कमी पर्सेंटेज आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावर आपण कॉन्फिडेंटली सांगू शकत नाहीये. आतापर्यंत आपण बघितलं ज्या खेळाडूने एक षटकार लगावला गेलाय अगदी विशाल. षटकार चौकार मात्र त्याने खेचलेत परंतु तो चांगल्या टच मध्ये आहे. सध्या तरी आता येणारे 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. वाईट लाईन आहे ही. आता आपण बघितलं स्कोर लेवल मध्ये आलाय तर काय आपण पाहू शकतोय 1 धाव्याची गरज. हारले तरी पण 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पराभूत होण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयमल्लार स्पोर्ट्स कोलंडे या संघाला. अगदी आपण बघितलं तर मग
आमचे दिनेश जिमाळी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलेलं आहे खास करून. आणि विजय संपादन केलाय, कारण की नक्कीच त्यांना माहिती होतं की इथून आता काही पराभूत होणार नाहीये. तरी पण नक्कीच थोडासा फनी मुवमेंट पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन, सामना जिंकला जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे टीम. या कर्णधार लगेचच या अगदी आपण पाहिलं तर मग समोरच्या संघाचे कर्णधार देखील आपण पाहिले, ते म्हणजे युनिटी स्पोर्ट्स टीम राकेशजी ठाकरे असतील आणि त्यांच्या समोर आता बघितलं तर दिलीप असतील. टॉस आहे तो देखील आपण पूर्ण करणार आहोत. टॉसची प्रक्रिया टॉस बॉक्स मध्ये देखील वळूया आपण. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील नजर टाकणार आहोत आपण. मॅन ऑफ द मॅच कोण आहे या सामन्यामध्ये आपण पाहतोय.